नमो बुद्धाय. वे ऑफ धम्मा या चॅनलवर मी आपले स्वागत करते आहे. तर आपण चाललोय जेतवनात. आपणास माहीत आहे का, कौशल हे बलशाली राज्य. राजा प्रसेनजीत अत्यंत प्रतापी राजा यांचे. कौशल राजाची राजधानी श्रावस्ती म्हणजे सर्व सुखसुविधांनी संपन्न अशी. इथे असलेले हे वन जे आपण बघतो आहोत, प्रसेनजीत राजाचा राजकुमार जेत यांचे अत्यंत आवडते उद्यान होते. एकदा अनाथपिंडक जे अत्यंत दानशूर गर्भश्रीमंत बहिणीकडे गेले असता बघतात बहीण मेजवानीची जय्यत तयारी करताना बघितले. अनाथपिंडक म्हणाले, काय राजा बिंबिसार येत आहेत काय? बहीण म्हणाली, नाही दादा, बुद्ध येणार आहेत. अनाथपिंडक विचार करू लागले, कोण बुद्ध? मला भेटायला हवे. नंतर त्यांना कळले बुद्ध श्रावस्तीला येणार आहेत. अनाथपिंडक विचार करू लागले, आपण बुद्धांना भेटूया, काहीतरी भेट द्यायला हवी. ते राजकुमार जेतकडे गेले आणि जेत राजकुमाराने सगळ्यात आवडते उद्यान मागितले. जेत राजकुमाराला त्यांचे सगळ्यात आवडते उद्यान मागितले. जेत राजकुमार म्हणाले, तुम्हाला माहीत आहे ना, हे माझे सर्वात आवडते उद्यान आहे. असेच नाही देणार. तुम्ही या वनात सुवर्णमुद्रा जिथपर्यंत पसरवाल तेवढे उद्यान तुमचे. अनाथपिंडकाने 7 दिवस 7 रात्र संपूर्ण वन सोन्याच्या मुद्रा जमिनीवर पसरवल्या. फक्त 25% भाग तेवढा वाचला होता. जेत राजकुमार हे दृश्य बघून आश्चर्यचकित झाले. कोणी खूप खास असेल तेव्हाच इतक्या मुद्रा टाकल्या आहेत, तर आता थांबा, अधिक मुद्रा टाकू नका. राहिलेला 25% भाग, इतके 3% जास्त मुद्रा जेत राजकुमाराने अनाथपिंडकाला दिले. अनाथपिंडकाने हे वन भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला भेट म्हणून दिले. 25 वर्ष तथागत इथे करणेय सुत्त महामंगल सुत्ताची शिकवण दिली. अनाथपिंडक आणि भंते आनंद यांनी बोधिवृक्ष लावले. 2500 वर्षापूर्वीचे बोधिवृक्ष आजही आपणास पाहायला मिळेल. या श्रावस्तीमध्ये अंगुलीमालाचा अत्यंत क्रूर असा अनुभव आणि त्यांच्या गोष्टी आपणास माहीत असतील. आणि पटाचारा जी बुद्धाच्या संघाला शरण गेली. पटाचारा आपले सर्वस्व म्हणजे पती, मुले, आई वडील गमावल्यावर वेड्यासारखी अवस्था झाली होती तिची. बुद्धांनी तिला मुलीसारखे प्रेमाने तिच्या मनात असलेले दुःख, तृष्णा आणि जगण्याचा आणि जीवनाचा मार्ग दिला. शेवटी तिच्या मनाला शांती लाभली आणि ती बुद्धांच्या मार्गावर निघाली. बुद्धांची करुणा, ममता सर्वांचे कल्याण करणारे आहे. तर आपण सुद्धा त्यांना वंदन करूया आणि आपण सुद्धा बुद्धांच्या धम्माचे पालन करूया. तर आपण बोलूया सर्व मिळून. मुनी मुनी शाक्य मुनी महामुनी साधू. मुनी मुनी शाक्य मुनी महामुनी साधू. मुनी मुनी महामुनी शाक्य मुनी 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 साधू. मुनी मुनी महामुनी शाक्य मुनी